तेच बाकी ना तुम्ही म्हणजे बोलण्या अगोदर मी एक कमेंट तुम्हाला देईल की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये मला आता चेंजेस दिसायला लागतायत, म्हणजे जे बॉडी स्ट्रक्चर असतं ना ते बदललंय तुमचं सुषमाताई. येस. येस यू मॅम, कॅन म्हणजे कंटिन्यू. बॉडी खूप जास्त शेप मध्ये आली आहे मॅम. येस. मॅम थँक्यू मॅम, म्हणजे तुमच्यामुळे खरंच खूप रेग्युलर करणं होतं आणि सगळ्यांनी जे सांगितलं मेडिकल म्हणजे सांगितलं की डॉक्टरकडे जावं लागत नाही, म्हणजे मला पण जवळपास आता 7-8 महिने झाले की मी डॉक्टरकडे गेलीच नाही. थोडंफार जरी झालं किंवा सर्दी कधी वाटते किंवा काही, लगेच 1 दिवसात ती बरी होते मॅम. एकदम कंटिन्यू माझं 30 दिवस तर होत नाही मॅम, काही ना काही कधी काही होतं, म्हणजे नाही होत 8 दिवस 15 दिवस, 8 एक दिवस नाही होत. पण जेवढं माझं मी ट्राय करते की जेवढं होऊ शकेल मी तेवढं करते. कुठली का एक बॅच होईना ते बॅच करते मॅम, कारण छोटा मुलगा आहे त्यामुळे कधी होतं नाही होत. पण त्या व्यतिरिक्त आता एक असं झालंय की जरी माझा हा क्लास नाही झाला तर मी घरच्या घरी थोडं का होईना काहीतरी करते मॅम, की शरीराला आपल्या म्हणजे काहीतरी एक्सरसाइज झाली पाहिजे, म्हणजे वॉक हो किंवा काही हो. आणि प्लस खाण्यावर तर मॅम खूप कंट्रोल झालाय. म्हणजे रोज चहा बनतो घरी, कारण माझे मिस्टर चहाशिवाय राहू शकत नाही. वाटतं थोडा एक घोट का होईना घ्यावा, म्हणजे मला पण थोडीफार हॅबिट होती चहाची, पण असं वाटतं नको, मग त्याऐवजी मी डिटॉक्स टी घेऊन घेते. असं वाटतं की एक चहा घेतलाय ना, मग हा चहा नको. येस. अक्षरशः मी तो चहा फेकून देते पण चहा घेत नाही मॅम. येस. अमेझिंग. हा. हे डिसिप्लिन आहे आणि हे येतं योगाभ्यासानं. येस मॅम. येस. म्हणजे तेच मॅम, खूपच जास्त म्हणजे तुमच्यामुळे बॉडीमध्ये तर खूप चेंजेस झालेले आहे मॅम, की बॉडी एकदम व्यवस्थित शेप मध्ये, म्हणजे स्वतःला जेव्हा आपण मिरर मध्ये बघतो तेव्हा खूप छान वाटतं. येस. ग्रेट. थँक्यू सो थँक्यू मच. सो